नमस्कार मित्रांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी जान्हवीच्या विचारांमध्ये असते। ती मंदिरात देवासमोर पत्रिका ठेवते आणि घरी चाललेली असते। तेवढ्याच समोरून तिची वहिनी येते। तिची वहिनी विचारते, "वंस, अहो तुम्ही इथे मंदिरात गेला होतात का?" लक्ष्मी एकदम गोंधळून जाते। ती म्हणते, "अहो वहिनी, तुम्ही आहात का?" "अहो सॉरी, काय ना, माझ्या धाकटीचं लग्न जमले आणि मी त्याच विचारात होते। पत्रिका देवासमोर ठेवायला आले होते." लक्ष्मीची वहिनी तिचं अभिनंदन करते आणि लक्ष्मी वहिनीला एक पत्रिका देते। ती म्हणते, "वहिनी, दादाला पण सांग, लग्नाला आवर्जून या." वहिनी ती पत्रिका घेते। तर लक्ष्मी घरी येते आणि तिने जयंतला बोलवून घेतलेलं असतं। जयंत घरी येतो आणि लक्ष्मी त्याला पत्रिका देते। जयंत ती पत्रिका ठेवण्यासाठी कारमध्ये जातो। तो कारमध्ये पत्रिका ठेवतो आणि जान्हवी तिथे येते। जान्हवी लपून बसलेली असते। जयंत तिला म्हणतो, "जान्हवी, तू आहेस ना, मला माहिती आहे." जानू बाहेर येते। ती म्हणते, "जयंत, तुला कसं कळलं मी इथे आहे म्हणून?" जयंत म्हणतो, "जान्हवी, आता आपण लाईफ पार्टनर आहोत आणि त्यामुळे तू माझ्या आसपास असली ना की मला बरोबर जाणवतं." ते दोघेही गप्पा मारतात आणि दोघेही आतमध्ये येतात। लक्ष्मी जयंतला म्हणते, "जयंतराव, तुम्ही एक काम कराल का? लग्न होईपर्यंत तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये बसू नका। तुम्ही तुमच्या गाडीने प्रवास करू नका." जयंत म्हणतो, "अहो आई, असं झालं तरी काय? अहो लग्न पक्क झाल्यापासून तुम्ही खूप काळजी करताय माझी। काय झालंय?" लक्ष्मी रडायला लागते। जयंत विचारतो, "सॉरी, मी काही चूक केलीये का? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय?" लक्ष्मीला भावनेच्या बाबतीत काय झालंय हे सगळं आठवतं आणि तिच्या अजून डोळ्यात पाणी येतं आणि ती रडायला लागते। जान्हवी तिला धीर देत असते। घरातले तिला सगळे समजावून सांगतात। ते लक्ष्मीला म्हणतात, "लक्ष्मी, एकदा तसं झालंय म्हणून प्रत्येक वेळेस होईल असं नाही ना? आणि अगं, जयंत चांगला मुलगा आहे, तो ड्रायव्हिंग चांगलं करतो, म्हणून तो अजिबात लक्ष देऊ नको." जान्हवी जयंतला इशारा करते आणि आपण मागे जे काही सांगितलं होतं त्याची आठवण करून देते। जयंतलाही वाईट वाटतं। आता जयंत लक्ष्मीची समजूत कशी काढतोय हे बघण्यासारखं असेल। तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।